नमस्कार मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईतील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आपल्या लोकमान्य टिळकांनी प्रस्थापित केलं. तर 1893 साली मुंबई येथील गिरगाव येथे केशवजी नाईक चाळीत सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव. तर या चाळीत गणेशोत्सव अगदी जुन्या पद्धतीतील गणपती मंडळांपैकी हे एक गणपती मंडळ आहे आणि आजही तो पारंपरिक वारसा त्यांनी जपलेला आहे. गणपतीची जी मूर्ती आहे ती पालखीतून नेली आणली जाते आणि यथागत विसर्जन सुद्धा होते आणि त्या गणपतीच्या मूर्तीची जी आकार आहे, मूर्तीचा जो आकार आहे तो टिळकांनी बसवलेला मूर्ती इतकाच आहे. म्हणजे तेव्हापासून त्यांनी आकार आणि त्याचं जे स्वरूप आहे ते जपलेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता की त्याचं जे स्वरूप आहे ते तसंच्या तसं त्यांनी ठेवलेलं आहे, त्यात काही मात्र बदल केलेला नाही. तर त्यांनी संस्कृती, वारसा आणि ह्या सगळ्या गोष्टींना पारंपरिक रूप देऊन ठेवलेलं आहे, त्यात काही बदल केला नाही. प्रसिद्धीसाठी त्यांनी मोठा गाजावाजा नाही केला किंवा त्यांनी प्रसिद्धीसाठी गणेशाची मूर्ती मोठ्या आकारात प्रस्थापित केलेली नाही, जशी टिळकांनी बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापित केली होती तशीच दरवर्षी ती असते. विविध देखावे वगैरे तिथे रचलेले असतात, तुम्ही पाहू शकता. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला केशवजी नाईक चाळीत प्रस्थापित असलेल्या मुंबई येथील पहिल्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन तुम्हाला घडवलेलं आहे. तर चला तर मग भेटूया अशाच नवनवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागात. आपले हे भाग क्वचित कधीतरी येतात, कारण आपण सर्वांसारखं तोचपणा ठेवत नाही, किंवा असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही की आपण प्रत्येक गोष्टीचं भांडवल करत नाही. ठराविक मोजक्याच आणि मुद्देसूद गोष्टी आपण मांडत असतो, हे तुम्हालाही मान्य आहे. तर चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.